मुंबई में अंजलि दमनिया ने कथित ऑपरेशन टाइगर को लेकर बड़ा बयान दिया है। दमनिया ने कहा कि सांसदों की संभावित दल बदल की कोशिश लोकतंत्र के लिए खतरा है। उन्होंने आरोप लगाया कि जनता के जनादेश का अपमान हो रहा है और विपक्ष को इसके खिलाफ कानूनी लड़ाई लड़नी चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि मजबूत लोकतंत्र के लिए मजबूत विपक्ष जरूरी है, कारण ही लोकशाही नक्कीच म्हणता येत नाही। प्रथम ना मला सांगायचं की मी उबाटाची बिलकुल समर्थक नाही। एक ओळ माझ्या अख्ख्या आयुष्यात मी कधी उबाटाला समर्थन देण्यासाठी बोलले नाही, कधी तसं वागले नाही। उलट त्यांच्या विरुद्ध टोकाचं लढले, ते पण खंबाटाच्या विषयावर जाऊन तिथे मातोश्री अक्षरशः दणाणली होती आम्ही। पण असं असताना सुद्धा आज जे होतंय ते बघून बिलकुल कुठेतरी इतकं मन अस्वस्थ झालंय, असं वाटतंय हे अजिबात योग्य होत नाहीये। आता प्रत्येक मतदारांनी जे मत दिलं ते कशासाठी दिलं, तर त्यांनी ते चिन्हासाठी दिलं, त्या पक्षासाठी दिलं, एका विचारधारेसाठी दिलं। पण त्या मताचा त्याच्याशी प्रतारणाच नाही, तर त्या मतदाराचा विश्वासघात केलाय। म्हणजे तुम्ही विचार करा, एखादी आजी असेल जी धाराशिवला 3-4 किलोमीटर चालून तिने जाऊन ओमराजे निंबाळकरांना मतदान केलं असेल, आणि ते ओमराजे निंबाळकर जर आज अशा पद्धतीने एका दिल्लीच्या हॉटेल मध्ये बसून त्यांचं दिलेलं मत विकत असतील, तर हे अतिशय लज्जास्पद काम ते करताना दिसतंय। मला मुद्दाम आज वाचून दाखवायचंय की संजय देशमुख कोणाविरुद्ध लढले? हेमंत पाटील। कुठल्या गटाचे होते? शिंदे गटाचे। भाऊसाहेब वागचुरे कुठल्या गटाचे होते? शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंविरुद्ध लढले। नागेश पाटील, भाऊराव कदम जे शिंदे गटाचे होते त्यांच्या विरुद्ध लढले। म्हणजे तिथल्या मतदारांनी साफपणे नाकारलेलं असताना ज्या शिंदे गटाला त्यांनी नाकारलं, ज्यांच्या कॅन्डिडेटला त्यांनी हरवलं, अशा ठाकरे गटाच्या व्यक्तीला त्यांनी खासदार बनवलं का? कारण एक विश्वास होता। आणि अशा लोकांना जर आज एका दिल्लीच्या हॉटेलमध्ये बसून ते या प्रत्येक मतदाराचा विश्वास विकत असतील, तर लोकशाही विकत असतील, त्याचे 3 तेरा वाजवत असतील, तर हे अतिशय चुकीचं आहे। आणि हे शिंदेचं नाहीये, शिंदेचा वापर होतोय, त्यांना कळत सुद्धा नाहीये की आपला वापर होतोय। हे इनडायरेक्टली भाजपचं एक मोठं षडयंत्र आहे। त्यांना अमुक बिलं जी आणायची आहेत, त्यासाठी त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी त्यांना त्यांचे खासदार जास्त हवेत, त्यांच्या पूर्ण एनडीएचे, त्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे। कारण आज बावनकुळे म्हणाले की भाजपचं याच्याशी काही घेणं देणं नाही। नक्कीच घेणं देणं आहे। हे खासदार स्पीकरना आधी भेटल्यानंतर अमित शहाना जाऊन भेटणार होते। कशासाठी? त्यांना सांगण्यात आलं होतं की तुमच्यापैकी एकाला मंत्रीपद आणि 100 कोटी निधी दिला जाईल। कोण देणार आहे निधी? खासदारांना सेंटरकडनं आल्याशिवाय आणि हे आश्वासन आल्याशिवाय हे होऊच शकत नाही। तर आताच्या घटकेला लोकांना हे समजणं गरजेचं आहे। ठाकरेंना, त्या पवारांना, या दोन्ही पक्षांच्या अक्षरशः विरुद्ध लढलेली व्यक्ती आहे। पण आताच्या घटकेला हे पक्ष सोडा, लोकशाही धोक्यात आहे। म्हणून मला असं मांडावंसं वाटतंय की या दोन्ही पक्षांनी आता तरी विचार करावा, आता तरी डोळे उघडावे आणि या 6च्या 6 ठिकाणी खरं तर एक रेफरंडम करायला हवं या पक्षांनी। आणि तिथे या 3 समजा सीएसडीएस म्हणा, नेल्सन म्हणा, अशा कुठल्या तरी मोठ्या यंत्रणेला घेऊन तिथे लोकांचं ऑनलाईन मतदान त्यांनी कलेक्ट करावं आणि जाऊन त्याच्या विरुद्ध PIL जी आहे ती करावी, असं मला वाटतंय। कारण आता ही जर संपलं आणि जर यांचं हे जे सो कॉल्ड बिल आलं, तर याच्या पुढे 50 वर्ष भाजपचंच सरकार या देशात राहील, याच्यात काडी मात्र शंका नाही। कारण प्रत्येक राज्यात जर यांची मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये जर त्यांचे आमदार आणि खासदार वाढले, तर भाजपशिवाय या देशात कोणीही उरणार नाही। आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे। म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे। आणि मला असं वाटतं आता तरी या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी जागं होणं गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं आहे आणि भाजप विरोधात बनण्यापेक्षा लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे।